नमस्कार मित्रांनो. अंगावर काटा आणणारा इतिहास आणि निसर्गाचं रौद्र रूप अनुभवायचं असेल तर आयुष्यात एकदा तरी पन्हारा ते पावनखिंड हा ट्रेक केलाच पाहिजे. आज आमची संपूर्ण टीम याच ध्येयाने बसमध्ये बसली आहे. चेहऱ्यावर उत्साह आहे आणि मनात शिवरायांच्या आणि वीर बाजी प्रभूंच्या आठवणींचा जागर सुरू आहे. आता आम्ही निघालोय कोल्हापूरहून पन्हाळ्याकडे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की पन्हाळ्याला यायचं कसं, तर एकदम सोपं आहे. महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यातून आधी कोल्हापूर गाठा. तिथून फक्त 20 ते 22 किलोमीटरवर आपला ऐतिहासिक पन्हारगड दिमाखात उभा आहे. कोल्हापूर बसस्टँडवरून एसटी बसनं किंवा खासगी गाडीनं तुम्ही अगदी सहज थेट गडावर पोहोचू शकता. गडावर पोहोचताच एक वेगळीच हवा अंगाला जोमते. आयोजकांकडून आम्हा सर्वांना आमच्या ट्रेकच्या बॅचेस आणि जेवणाचे कूपन्स देण्यात आले. छातीवर ही बॅच लागली आणि क्षणभर असं वाटलं जसं शिवरायांच्या मावळ्यांचीच एक मोहीम आज आम्ही पुन्हा हाती घेतलीये. आता माघार नाही, आता फक्त पावनखिंड गाठायची. या थोर प्रवासाची खरी सुरुवात करण्यापूर्वी आम्ही नतमस्तक झालो ते वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या भव्य पुतळ्यासमोर. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, या एका विचारानं अंगात अक्षरशः वीज सळसळल्यासारखी ऊर्जा संचारली. बाजीप्रभूंचा आशीर्वाद घेऊन आमची पावलं वळली ती पन्हाऱ्याच्या ऐतिहासिक 3 दरवाजाकडे. मित्रांनो, हा तोच दरवाजा आहे जिथून धो धो पडणाऱ्या पावसात आणि काळोख्या रात्री शिवरायांची पालखी विशाळगडाकडे मार्गस्थ झाली होती. आणि इथूनच याच 3 दरवाजातून सुरू झाली आमची प्रत्यक्ष पन्हारा ते पावनखिंड पदभ्रमंती. 350 वर्षांपूर्वीचा तोच थरार, तोच पाऊस आणि तोच निसर्ग अनुभवण्यासाठी आमची पावलं आता पुढच्या अज्ञाताकडे पडू लागली आहेत. पुढचा प्रवास कसा असेल पाहूयात. बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार. हे जे आहे हे मिटवण्यासाठी, याला कुठेतरी ठिगळं लावण्यासाठी आदिलशाही हालचाल चालू केली. आदिलशाहीनं हालचाल चालू केली की त्यावेळी काय केले, करमूरचा जो सरदार होता सिद्दी जोहर, तर त्या सिद्दी जोहरला त्याच्यासोबत फाजल खान असेल, रुस्तुम जमान असेल आणि 4-5 सरदार घेऊन त्याला पन्हाळ्याकडे पाठवलेले आहेत. त्यावेळी ज्यावेळी आदिलशाही कोकणीकडे येत होती त्यावेळी महाराज इथला प्रदेश जिंकलेला होता, त्याची व्यवस्था लावत होते. एक शेवटची नोंद आठवते की शिराळ्याच्या भागात महाराज 2 मार्चच्या दरम्यान होते. तर त्या 2 मार्च नंतर एक आपण असं समजू शकतो की हा सगळा रणसंग्राम चालू झालाय. कारण त्यानंतर डॉक्युमेंट कुठं आढळत नाही, महाराज बाहेर आहे. त्यानंतर जवळजवळ मार्च पासून आपण पकडलं तर 12-13 जुलै इथपर्यंत हा महाराज वेढ्यात अडकले. हा वेढा चालू असताना आदिलशाहीनं ह्या पूर्ण पन्हाळ्याला घेरा घातला होता. त्यावेळी जो आता पन्हाळ्याचा जोड किल्ला आहे तो पावनगड नव्हता. हा वेढा घातला इतका कडक होता की सिद्दी जोहरनं अगदी ह्याची म्हणजे पूर्णपणे पावसाळ्याची पण तयारी चालू केली होती. यातच त्यांना रसद पोचली, तोफाच्या पोचल्या, इंग्रजांच्या राजापूर वखारीतून त्यांना पोचल्या. एकाच वेळी 2 शत्रू आणि ह्यात तिसरा ऍड झाला. कोण सांगू शकेल का? शाहिस्तेखान आला होता पुण्यात. महाराजांना इथनं निघणं भाग होतं, कारण जो कोर एरिया आहे स्वराज्याचा तो पुणे आणि परिसर होता. त्यावेळी जर कोर अडकतोय तर महाराज इथं अडकून चालणार नाही. महाराज इथं अडकले होते. यावेळी महाराजांनी
हा सगळा वेढा फोडण्याचे प्रयत्न वगैरे केले पण झाले नाही. नेतोजी पालकर पण इथं आले म्हणजे वेढा फोडण्याचा प्रयत्न केला, तो पण झाला नाही. इव्हन मासाहेब जिजाऊ सुद्धा इथं पन्हाळ्याचा वेढा फोडण्यासाठी येत होते, पण त्यांना थांबून नेतोजी पालकर इकडे आलेले आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टींनंतर साधारण बांधलांकडे बांधल सेना होती जी भोरच्या परिसरात होती, त्या बांधलांनी विशाळगड मजबूतीकरणाचं त्यावेळी काम हातात घेतलं होतं. हे विशाळगड मजबूतीचं काम करत असताना पन्हाळा ते विशाळगड हा जो रूट आहे, 3 दरवाजातून बाहेर पडल्यावर आमची पावलं वेगाने पुढे पडू लागली. निसर्गाचं वेड लावणारं रूप आणि सोबतीला रिमझिम पाऊस. वाटेत थोडा वेळ थांबून मस्त गरमागरम नाश्ता केला. पोटाला आधार मिळाला आणि पायांना जरूर नवी गती मिळाली. आता थांबायचं नाही हे मनाशी पक्क ठरवून आमची फौज पुन्हा मार्गस्थ झाली. पकड़ रही थी मी जात नाही. आधी कोणत्या ट्रेकला गेलाय? हरिश्चंद्र झालाय, जयसूरज झालाय, मनोहरगड झालाय, लिंगा झालाय. जास्त नाही गेलेत, अजून आहे लिस्ट भरपूर आहे. करा तेवढं तुम्ही. हा येऊ म्हणतोस खालून. चिखलात पाहिजे पण शेतात पडू नको. दांडा आपल्या गव्हांचं शूटिंग करलं. अंगावर आलं तर प्रूफ पाहिजे. आधी वॉर्निंग द्यायला जरा. आजीची गाय पडायची नाही. जास्त पिकं. बापरे, पुढे जरा जास्त ट्रेसेस आहेत.
पुढे नदी पाहिजे. दगड शोधत, दगड नाहीत पुढे. चल आई, चुकीचं पाऊल. लुजवीनं झाली नाही लगायला या आधी कोराचं घेतात दुधापेक्षा. नको दादा, बाद झालं. चहा, चहा लय महत्वाचा असतो. त्यामध्ये की 50 नको 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 नको. आहे 50 आहे. सुट्टी द्या ना बा. बस, धन्यवाद. चहा पिता पिता कॅज्युअली वडा पास वड्याने मला कॅज्युअल घेतला तर मग class. काय घाल ना. मी तर रेडी आहे. मी बूट काढव होता. घालतो का? हां, एवढा झाडावर नाही जाऊ. नुसतं जंगल. हे पोरं आली. दुसरं काढायचा प्लॅन आहे रे माझा. होय होय. तुम्हाला माहिती होईल हा, लक्षात आहे म्हणजे जरा जरा. तुम्ही ह्याच्या आधी आलाय काय? होय, आधी दोनदा आलोय ह्याच्या आधी. हा, दोनदा आलोय ह्याच्या आधी. होय काय? तिसरा ट्रेक हा. दिवसभराच्या तंगडतोडीनंतर आणि डोंगरदऱ्या तुडवल्यानंतर आम्ही मुक्कामाच्या गावात पोहोचलो. इथल्या गावकऱ्यांची आपुलकी आणि रात्रीची ती चुलीवरची पिठलं भाकरी. आहा. दिवसभराचा सगळा शीण कुठल्या कुठे पडून गेला. सो फायनली आपली ही रूम असणार आहे. चला, आजची रात्र 10 जण बसवणार म्हणजे रूममध्ये. उद्याचा दिवस सर्वात महत्त्वाचा होता. साक्षात पावनखिंड गाठायची होती. इझी, मोठी रूम. याच विचारात कधी डोळा लागला ते समजलेच नाही. दुसरा दिवस उजाडला. अंगात कालपेक्षा दुप्पट उत्साह होता. शिवकालीन मार्गाची एक कमान लागेल. हा, शक्यतो तिथं शिवकालीन मार्गात आत जाण्याचा कोण प्रयत्न करू नका, कारण चुकामुक होण्याची शक्यता जास्त आहे. तुम्ही आत गेलात तो फरसबंदी मार्ग आहे, तो बघून रिटर्न याल. पुढे जायला तुम्हाला चान्स नाही आहे, कारण मध्ये चर पाडलेले आहे. त्या चरीतून पास व्हायला लागते. आता पाणी भरपूर असते त्या चरीत, तुम्हाला तिथं चान्स नाही आहे. शिवकालीन मार्गात शक्यतो कोण जाऊ नका. तिथून पांढरपाणी ते पावनखिंड हा साधारण 6 किलोमीटरचा डांबरी रस्ता आहे. जे चालत जाणार आहेत, जे पुढे जातील ते व्यवस्थित चालत जातील. जे नंतर मागे येणार आहेत, मी पांढरपाण्याला स्वतः असणार आहे. ज्या आपल्या पिकअपच्या बसेस आहेत रिटर्नच्या, त्या बसेसनं तुम्हाला मी पाठवणार आहे. त्यामध्ये एक लीडर असणार आहे, आणि जे पुढे पावनखिंडीपर्यंत चालत चाललेत ना, त्यांना प्रत्येकाला त्यामध्ये घेणार आहे. कोण मी येणार नाही असं म्हणायचं नाही, कारण विषय पुढे डिले होण्याचा आहे. तुम्हाला पावनखिंडच्या दाराच्या तिथून म्हणजे स्मारकाकडे तुम्ही जर तोंड करून असाल तर डाव्या बाजूची एक पायवाट आहे, वर चढते. 15 मिनिटं वरती चढल्यानंतर 15 ते 20 मिनिटं भाततळी गावात पोहोचताय. भाततळी गावात तुम्हाला वरती चढत असताना खळखळणारा ओढा पार करून आमची तुकडी पुढच्या प्रवासाला निघाली. पाण्याचा तो गारवा आणि पायाखालची ती लाल माती जणू आम्हाला इतिहासाची साक्ष देत होती.
आजचा रस्ता अजिबात सोपा नव्हता. वाटेत अनेक छोटे मोठे ओढे लागले. जाताय जा. कुठे गुडघाभर चिखल या. तर कुठे दिवसाही अंधार वाटेल असं घनदाट जंगल. मध्येच काही डांबरी रस्त्यांचे टप्पेही लागले, पण पाय थांबले नाहीत. जंगलाच्या त्या शांततेत जेव्हा आमच्या मुखातून जय भवानी, जय शिवाजी आणि हर हर महादेवच्या घोषणा घुमत होत्या, तेव्हा असं वाटत होतं की हे जंगल, हे डोंगरही जणू आमच्यासोबत चालू लागलेत. सो आत्ता आपण आलो मिडल ऑफ द ट्रेक. इकडनं आता पावनखिंडीचा आपला लास्ट मॅच सुरू आहे. सो आता आपण पोचू ॲप्रॉक्स 2-3 वाजता दुपारी. नाही मजा येते पूर्ण ट्रेकला. वातावरण प्रत्येक जागी वेगवेगळं आहे. चला भेटू पावनखिंडीतच आता. नाही तर मध्ये मध्ये व्ह्यू दाखवेनच तुम्हाला, बट नंतर ॲक्च्युअलमध्ये पावनखिंडीत लवकर पोचण्याचं थांबायला लागलं. सगळे आहेत ते. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. नल्ली पोरं नल्ली. मेन माणूस. मला वाटलं दगड शोधतो काही. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. सो पन्हाळा ते पावनखिंड या मोहिमेत आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहे. इकडनं जर आपल्याला बस भेटली तर मग पॉसिबली आपण बसने जाऊ, नाही तर असंच 5 किलोमीटर पाय रगडत जाणं आहे शेवटपर्यंत. आणि ह्याची साथ आपल्याला शेवटपर्यंत लाभलेली आहे.
पण काय उपयोगाचा माणूस नाही, खांद्यावर काय घेतला नाही, बट ठीक आहे. चला भेटू आता पावनखिंडीतच. आणि अखेर अनेक तासांच्या थरारक प्रवासानंतर तो क्षण आला. आम्ही पोहोचलो पावनखिंड. इथल्या मातीला स्पर्श करताना अंगावर अक्षरशः शहारे आले. याच अरुंद खिंडीत बाजी प्रभू, फुलाजी प्रभू आणि बांदल सेनेच्या 300 वीरांनी आपल्या रक्ताचा अभिषेक केला होता. त्यागाची आणि पराक्रमाची ती गाथा आठवली आणि क्षणभर सर्वांचेच डोळे पाणावले. नतमस्तक झालो आम्ही या पावन मातीसमोर. आपण सक्सेसफुली निर्विघ्नपणे पार पाडलेली आहे. आता चाललो आपण जेवायला. जेवायचं ठिकाण पण 15 मिनिटं लांब ठेवलं या माणसाने, कोणता माणूस? सॉरी या ग्रुपने. ॲक्च्युअलमध्ये माणूसच आहे ना अरेंज करणं. ठीक आहे ना, चुका नको काढूया. परत नंतर आता जेवण आपण इकडनं निघू कोल्हापूरला. सो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र. मित्रांनो, पन्हाळा ते पावनखिंड हा फक्त एक ट्रेक नाही, तर तो एक जिवंत इतिहास आहे, जो प्रत्येक मराठी माणसानं एकदा तरी अनुभवायलाच हवा. बाजीप्रभूंच्या निष्ठेची आणि मावळ्यांच्या शौर्याची ही सफर आज इथे संपन्न होत आहे. पण ही ऊर्जा आणि हा इतिहास आम्ही कायमचा मनात कोरून घेऊन जात आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय, जय शंभूराजे.